शेतात आलो आहे हरभऱ्याच्या. हरभरा सोंगलेला आहे ना, तो बैलगाडीत भरून न्यायचा आहे घरी. बैलगाडीत भरून नेऊ घरी. 2 दिवस झाले हरभरा सोंगून ठेवलेला आहे. सगळ्यांना मारून ठेवलेले होते. मग ते उचलून घेऊन जाऊ घरी बैलगाडीत. बैलगाडीत खाली बारदान टाकून घेऊ म्हणजे घाटी खाली जाणार नाही. दोन दिवस हरभरा पडला, त्याला उदय लागली लगेच खाली. बैलगाडी रस्ते झाले, त्याच्यावरून बारदान टाकून घेऊ म्हणजे ते झाडायला अटकलं ना तर घाटी करून जातील सर्व. चला बैलगाडीवरून बांधून घेतली आहे म्हणजे आता ती पडणार नाही. कोको बैलगाडी खाली नाही बसायचं, आपल्या घरी जायचं. चाल इथं बसायचं का आता? हां कशाला आला? हे काय एवढं सैनिक आहे आपलं पाहायला मागं 3 बैलगाडी. चला 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 बैलगाडी पा दाखवा वारा रस्ता. ये मूठ तिकडे टाक, राहून जाईल तसेच. रस्ता नाही दुसरीकडून न्यायला म्हणून बैलगाडी वाळातून घेऊन चाललो. हे इथं रस्ता किती खराब होता, बैलगाडी पलटी होण्याची शक्यता होती. इकडे रस्ता चांगला आहे, तिकडे नदीतून थोडासा प्रॉब्लेम येतो आहे याचा. इकडे चांगला रस्ता आहे. आता बैलगाडी खाली करायची.
त्या दिवशी ना मी ते बारून तसं ठेवत होते कारण की आपल्याला लागत होती. तिथून टाकायचं आहे मार्गदर्शक. चला पुन्हा दुसरी बैलगाडी भरून नेऊ. आता एवढं राहिलंय, एवढी बैलगाडी भरून घेऊ. लागली त्याला लागली सगळी टाक. मकाची टारली भरलेली होती ती दुसऱ्याच्या टारलीत भरून दिली. पुन्हा पावसाचं खूप काऊर झालेलं आहे, त्याच्यामुळं कालची लावलेले मकाचं भूस बी झाकून दिलं आहे, त्याच्यावर ताडपत्री टाकली आहे. हरभरा आणलेला आहे, हरभरा बी झाकावं लागेल. पाठीमागं कांदे पण झाकावं लागेल. काय काय पावसानं बी खूप काऊर केलं आहे, त्यामुळे सगळं आणखीनच पहिलेच काम करू. काल ते मकाचं भूस लावले, आता पुन्हा मका भरले. हात वरती वरने माझावाला पूर्ण जाम झालं आहे. काय करणार आहे, करावं तर लागणारच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.